65 लाखाची सावकारकी आहे तुकोबांची, ज्यांचा अभंग आहे ते म्हणतात दृष्टीनं फिरे माघारी. असं काही कारण नाहीये की हा ते गरीबच आहे त्यांना कुठे काय म्हणून भजन आवडतं, नाही रे बाबा. हे लोकांचा फार मोठा विचित्र दृष्टिकोन आहे. जी स्पिरिच्युअलिटी असते, आध्यात्मिकता असते, ह्या आध्यात्मिकतेकडे लोक ज्या चुकीच्या नजरेने बघतात ना, आता ही शिकली सवरलेली पोरं पुरी तर जराही देवाकडे नाही. एखाद्या पोराला विचारलं ना, बाबा हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतोस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत झालास की रे, पण ज्याने दिलं त्याचं नाव कधी घेताना दिसला नाहीस ना, कधी आई बापाला मान दिला ना, कधी जगाच्या बापाला सन्मान केलास. कशामुळे रे? आजकालची पोरं पुरी फार कौतुकाने सांगतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके रे, नो इश्यू. 4 शब्द इंग्लिश बोललास म्हणजे हुशार होत नाहीस. जिथून सुरू झालं ना, ओम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. हे चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तो विठ्ठल जगदीश्वर कृष्ण राम श्री विश्वेश्वर. पंचमहाभूत मी, अनुरेणू ही मी, अरे गणेशही मी, शिवही मीच. तू कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारतोयस आणि काय नाकारत आहे? हा गणराया इथं बसवलाय, जर मंत्र उच्चाराने बसवलाय तर तो आहेच. आम्ही मानतोय ना, इट्स ऑल युअर माइंड. हे सगळं तुम्ही तुमच्या मनावर, सगळं तुमच्या मानण्यावर आहे. मानला तर आहे, नाही मानला तर हाच निर्विघ्नपणे सगळं पार पाडतो. हे आम्ही मानतो कारण आमच्या ज्ञानोपराय म्हणतात, तू अधिकारी आहेस. आम्ही जे निर्माण केलंय आमच्यामध्ये ज्ञान, त्याला प्रगट व्हायचं काम शब्द आमच्याकडे असावेत, पण ते शब्द उमटवायचं काम तुझ्याकडे आहे. वाणीची ताकद द्यायचं काम गणेशाकडे आहे, कारण ज्ञान फार लोकांकडे असतंय. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखोद्गत आहे रामेश्वर शास्त्रीच्या. हे बोलायचं नाही सोपं, हे बोलायचं करायचं अवघड आहे. एखाद्या जेव्हा 40 वेळा हरिपाठ पाठ केला त्याला पण म्हणलं, आता काही नाही म्हणतं नगर, मी मागं म्हणतो तुम्ही पुढे म्हणा, पुढे माझं गत्तय. आपण त्यातले रे असलं गवाळ आहे. आपण भार नाही बोलायचं वाणीविषयी. वाणी तत्परता गाथा, वाणी तत्परता ज्ञानेश्वरी, वाणी तत्परता अमृत अनुभव, वाणी तत्परता नाथ रामायण, नामदेवरायांचा अभंग, जनाईचा अभंग, मुक्ताईंचा अभंग, ही वाणी तत्परता आहे. ही आजकालची पिढी विचार करते, देवानं माझंच वाटोळं केलं, तू नाच देवासमोर, देव तुझं भलं करेल. मेंटॅलिटी काय म्हणजे काय विचार करता? 10 दिवस गणपती बुडवताना बाबराव आणि बायको भेटत जिंदगी देवासमोर नाचला, जिंदगी भर रे. म्हणजे काय मेंटॅलिटी काय ठेवलं तुम्ही? म्हणजे देव एक प्रकरण ठेवा ना, देव आहे रे तो, चष्टा नाहीये, मस्करी नाहीये, देव आहे तो. तो आपल्यावर कोपत नाही, पण कर्म आदर्शपणाने अनुसंतत आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोक ते फिरणार आहे ना बाबा. हे आमचं कसं आहे, नागाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेतला आणि तो भेटला नाही, तू बाप ठोकला. विचार अवघड आहे. म्हणजे येते नवरात्रात आहे, गणपती झालं की नवरात्राचे उपास 10व्या दिवशी बोकड आणि देवी कुक्ती म्हणून पोत्यात घालून आणलं पाहिजे सांगणारा. तुम्ही कोणाचं ऐकता हे पण लक्षात घ्या ना जरा. देव साधे गमाय, काही लागत नाही बघ देवाला. नाही तयारीनं भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. मी तर म्हणते सगळ्यात सामर्थ्याने त्या बाईला देव लवकर भेटतो जी सामर्थ्याने संसार सांभाळते. परमार्थ करणाऱ्यापेक्षा कुणाला लवकर देव मिळतो तर त्या बाईला जिने संसारामध्ये जराही कमतरता भासू दिली नाही, मग ती तुकोबाची आवली असली तर. तुकोबाच्या अगोदर कोणाला पांडुरंग भेटला तर आवलीला. तुकोबाला स्वतः पांडुरंगमय आहे, त्यांना देव भेटायची घाई नाहीये. पण तसा विचार केला तर 2 बायका तुकोबांना, 65 लाखाची सावकारकी. बरं बायको तरी गरीबाची का? पुण्याचं सासर तुकोबारायांचं गोळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 35 एकर ऊस स्वतः आवलीच्या बापाचा. किती? लक्ष्मीनगरच्या माया मारल्या, लक्ष्मीनगरच्या लक्ष्म्या. बोला जरा, मला अपेक्षा तुमच्याकडनंच आहे, मला दुसरीकडनं कुठंच नाही मला बरं का. विनंती, बोला जमाय, अधिकार आहे का तुमचा? देवाच्या दारात आहात तुम्ही. इथं बिनधास्त बोला. हसू वाटलं मोठ्याने हसा, रडू वाटलं मोठ्याने रडा, कीर्तनात नाचू वाटलं कीर्तनात नाचा. फक्त हे जग आहे, इथं वरातीत नाचणारी सुशिक्षित आहे, पण कीर्तनात नाचणारी नालायक आहे. काय जग आहे पण. ज्या बाईने अखंडितपणे संस्कृती सांभाळून संसार केला ती लोअर क्लास आहे, आणि जी चपल्या घालून चपात्या करते ती हाय क्लास आहे. काय सोसायटी मेंटेन केली पण लोकांनी, की नाही? मस्त भारी आहे. बोला जमाय, सांगा. साधं नाहीये, 35 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. किती? ना बोलत चाकेल. मी तुमची आहे म्हणून तरी बोला, मला गरज आहे म्हणून बोला. वाटलं तर कीर्तन झालं माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाईट वाटायला असं घिला घ्यायचं आणि का बोलायचं, देते बाई.
अशी बसले, तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी ऐकतोय, तू उपकार मान, तू बोल, तुझं काम कर, आम्हाला नको विचार, तुझं कर. ऍटिट्यूड रे. कशा सांगा खाता कधी कधी कळत नाही. आणि तरी देवाच्या दारात 7 कोटी घरं सोन्याची रवणाची, 7 कोटी नॉट अ जोक. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटलची आहे. तुलसीरामांमधलं वर्णन आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. बरं का, धोंड्याचा महिना. अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं तुम्हाला. तरी तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावई गेला अर्ध्या तोळ्यावर. एका गावाला सांगितलं तिनं. 22 क्विंटलची एक चौकट आहे. 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर आहे. अशी 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख मधुमगाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी, गजानन सटवी करी, बाळांपण, ही सत्ता आहे रावणाची. सगळ्यात मोठा शिवभक्त आज तागायत रावणासारखा दुसरा नाही. पण तुम्हाला हे मान्यच करावं लागेल, अहंकार इतका नडला, रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. काय वाज वाटले तर वाजवीच, त्याला काही सरकारचा जीएसटी नाहीये, मोफत आहे, वाजवायच्या आणि वाजवत नाही असं बी नाही. 2-4 जण वाजवतात, ती बी उपकार केल्यावर दर्गी दर आली बाय आमच्या गावात दर्गे करते कीर्तन, दर्गे काही पाहिजे तुला, दर्गे दार दार दर्गे दार 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 दान करता मी करायला काय म्हणजे तुमचं कसं माहिती. एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. सिद्धार्थने सहज विचारलं, एवढा का हसतो. कंडक्टरला फसवला. म्हणला कस काय, म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. शाण्याला कळलं महाराज, कंडक्टरच्या बापाचं काय गेलं वेड्या, इथे कोणाचं काय बा गेले, ज्याचे त्याने आडे घेत केले, स्वतःच घडला आणि स्वतःच हसतोय. म्हणला तुझ्यासारखा मूर्ख आहे का दुसरा. ही ऍटिट्यूडची एक लेवल बघा ना, ॲरोगन्सची. आणि कुठे इथे नाही बाबा, इथे फार शाणे होऊन गेले रे, फार फार श्रीमंतही होऊन गेले. ती सावली जिच्याकडे 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची, ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 4 ठिगळांची साडी नेसायची तक्रार करत नव्हती. तुकोबा गरीब होते असं नाही. 25 बैलगाड्या तुकोबांच्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या, जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती. विनोद नाही आहे. 25 बैलगाड्या एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबाकडे. अशा कागदांच्या 25 बैलगाड्या इंद्रायणीत बुडवल्या. विचार करा, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो संप्रदाय, ते भजन, ते कीर्तन, कशाचा आचरण करताय, कशाचा ॲरोगन्स करताय. आता तरुण पोरं तर चलत चलत कुत्र्याला लाथ मारतात गाडीवर. आणि काय केलं त्यांना बाबा तुझं, काय वाटलं, काय गरज काय एक. आणि या गोष्टीमुळे होतंय काय, तुमची गती कमी होते, पुढच्याची नाहीये. तुम्ही किती काही करा रे. आता चला परवा दिवशीची गोष्ट आहे माझी. आता शेवटी माझी 4 चाकी आहे, पण माझी 4 चाकी 100 न पडती, हे 2 चाकीवाल्याला काही सहनच झालं नाही. तो असला पळवायला लागला, त्यानं पळवून येऊ ना गाडी आडवी घातली. आता शेवटी आम्ही गाडीचा ब्रेक मारला. कुठे काय गाडीचा, आपण बघा लहान बापाचं, गाडीचा ब्रेक मारला, तुझा बाबा ती खिडकीतनं बघून आमच्याकडे हसला. कसं आहे, त्याला हे दाखवायचं होतं की माझी 2 व्हीलर असं मी तुमची 4 व्हीलर थांबवली. पण त्या मूर्खाला हे कळलं नाही की पुढच्या सेकंदाला मी रेसवर पाय दिला की माझी गाडी 120 न पळणार आहे. तुझ्या गाडीचा वेग मर्यादित आहे, तू पळू शकत. तुला जर पळवायचं असेल, तुला जर पळायचं असेल तर तुला तुझी वृद्धिंगता वाढवून 4 चाकी घ्यावी लागणार आहे आणि मग पळावं लागणार आहे. एखाद्याची गती थांबून त्याची प्रगती थांबत नसते. माझे माऊली म्हणतात, मेल्यावर जळणं वगैरे मला माहित नाही, पण स्वतः सुखी असून जे दुसऱ्याच्या सुखावर जळतायत ते नरकातच जळतात. त्यांना मरायची गरज नाही, त्यांचं आयुष्य ऑलरेडी मिळत आहे. कुठे तुम्ही बाकीच्यांच्या विचारात पडताय. परिवार तर वगैरे फार लांबची गोष्ट आहे, माणूस वरे बरं कळत नाही का. सगळं कळतं, कळत कसं नाही. आता काही पिणाऱ्याला कळत नाही बाई दारू वाईट असते, सगळं कळतं. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. आता मार मार मारतो बायकोला, रात्री सकाळी म्हणतो नव्हती का मारायची, पिल्यावर कळत नाही. बरं कळत नाही, मारायचंच बरं कळत, हे बरं कळत नाही. आणि आता काय करायचं माय, तिला की टोपलं शिळीच्या लेंड्या समोरून नेऊन ठेवायच्या त्याच्या. आज गरज पडेल तुम्हाला, घ्या कीर्तन झाल्यावर समोरून नेऊन ठेवायचं. त्याला म्हणायचं काळं मनुक्यात गोड लागती, ताकद वाढती, खा. खाईल का ग माय, लक्ष्मीनगरच्या माय मावल्या खाईल का ग. अगं किती बाटल्या टाकलेल्या असू द्या, तेवढ्या दुधीत म्हणी यार आहे का मी लेंड्या आहेत ना त्या. कळतं त्याला, नाटकं करता ते कळत कसं नसतं, सगळं कळतं सगळ्याला. विवेक आते बोलवी संतोषाशी चाल लावी, पैसीचे तरी हिंडवी दाही देश.
विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाल लावतं, बसला जागी फिरवतो ते मन आहे. म्हणून देवा विनंती आहे, माझे चित्त तुझे. मी काय अट्टास करतोय? माझ्या स्टेबिलिटीसाठी, माझ्या स्थिरतेसाठी. कळत नाही असं नाही रे दादा. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पण गेलो नाही, काही म्हणतात गेलतो पण बसले नाही, काही म्हणतात बसलो पण बंद झालो, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. अहो तुमच्या चुकाच नाही हो दादा. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, किंवा तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात तुमचा खरंच दोष नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य. भाषा माझी नाहीये. नामासी बिनमुख तो नर पापिया हरिबिन धाबयान पावी कोणी. तुकोबा सांगतात तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. हित कळत नाही. अरे मूर्खा पाप येते म्हणून हरिमुखे म्हणा, म्हणून आवड, म्हणून तुझ्या ठिकाणी आहे. मी आत्ताच करतोय, नाही आवडते तुझ्या समोर उभं टाकायचं, मला आवडणार एक दिवस. आणि एकदा आवड निर्माण झाली की तो व्यक्ती कसा असू द्या. काय ग माय, लेकरू कसंही असलं तरी आईला गोडच आहे ना. आता हा फार काळा भंगार आहे, पण माय म्हणते गावात माझ्या पिंट्या आणि पिंट्या नाही, त्याला दिवसापुढे काल होतो तेव्हा घेऊन, ती गोष्ट वेगळी. पण माय म्हणते ना गावात माझ्या पिंट्यासारखा पिंट्या नाही, कारण तिच्या उदरी जन्म घेतला त्याने. ती माय आहे त्याची, तिला तोच गोड लागणार आहे. तो सुंदर आहे म्हणून तिला आवडत नाहीये. स्वार्थ नाहीये रे कुठला आईचा. निस्वार्थीपणे प्रेम करते. पोटी बाहेर बाहेर त्याचं सर्वस्वही आहे. आमच्याकडे तुम्ही तसंच आहात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. तुम्ही सनका अधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार. देवा सांगा नमस्कार. मग आम्ही म्हटलं लोकमान्य टिळकांना का हो 33 कोटी दैवत या हिंदू धर्मात, ह्या बाप्पालाच कशाला बसवलंय, हो की नाही. ज्ञानी व्यक्तिमत्व आहे. एवढ्या 33 कोटी देवांपैकी गणपती बाप्पाचं स्थानापन्न का केलंय तुम्ही? त्यांना माणसं एकत्रित आणायची होती. काय करायचं होतं? माणसं एकत्रित. आता ती फुटली ती गोष्ट वेगळी. त्यांना काय करायचं होतं? माणसं एकत्रित आणायची होती. जात पंत कुळ गोत्र विसरून लोकांनी देशासाठी, मातीसाठी आणि आपल्या हितासाठी लढावं असं त्यांना वाटत होतं. हे हिशोबानं गणेशोत्सव निर्माण केला. का? गण याचा अर्थ संख्या. गण, गणती करू नकोस, गणना करू नकोस, मोजू नकोस. संख्या किंवा समता म्हणूयात आपण. एकत्रित येणे ही सगळी आणायची ताकद गणपती. संख्याचा मालक. पती कोण? मालक. पती धनी. पती म्हणजे कोण ग? माय मावल्या. अगं आयुष्यात तेच शहाणा लागतो. परमार्थ असण्याचा संसार मालकच शहाणा लागतो. नीट मालक बसवता आला पाहिजे. चुकीचा मालक बसवला गेला असं तर कल्याण झालं नसतं. मग योग्य मालक बसवायचा होता. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी, शहाणा तो धनी घेतो असे. फक्त मालक कुठला बसवायचा ते कळलं पाहिजे. कुठला स्वीकारायचं. जयाचे আহিक झालं नाही तयाचे पवित्र पुस्ती काही. अहिक जगणं ज्याला जगता आणि तुम्ही त्याला मोक्ष विचारू शकत नाही. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेला ना. आम्ही योग्य मालक शोधता आला पाहिजे. संसारातही तसंच आहे. माय संसारात तरी कोण शहाणा लागतं? माय तुम्ही मुद्दाम बोलत नाही का ग? तुम्हाला माझी जिरवायची. माणसं मुद्दाम बोलत नाही. काय वाजव म्हटलं वाजवणार नाही, बोल म्हटल्यावर बोलणार नाही. त्याला महाराजाची जिरवायची असते. तो कीर्तन झाल्यावर म्हणणार लई पोरगी बोंबलत होती, काय ज्ञान शिकवत होती. अख्ख्या मनपण ऐकलं, पट्ट्या बोललाच नाही. तुमचं कसं माहितीये? एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. काय उदर तेच सांगते मी. आहे का नाही? महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे तुला वर्षात. तुला वर्षाने माघारी आला. म्हणलं तू भामटा आहे,